इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याचे प्रमाण वाढले आहे। महापुरुष हे राष्ट्राची संपत्ती आहे। त्यांच्या विचारांवर घाला घालून किंवा पुतळ्याची विटंबना करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम जाणून बुजून केले जात आहे। त्यामुळे अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधमांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णू भोसले यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। सदर निवेदन सासवड पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार डी.बी. जाधव यांनी स्वीकारले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णू भोसले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पारधी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुका अध्यक्ष कालिदास उबाळे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर शेलार, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे खजिनदार सुनील जगताप, सामाजिक कार्यकर्ते मनोहर नाना तातवडकर, महिला आघाडीच्या रोहिणी कुंभारकर, आसिफ शेख, सदी पवार, पिंटू इभाड, नाना शेलार, अजय शिंदे, निलेश शिंदे आदी उपस्थित होते। 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत असताना संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे। ही बाब संतापजनक आणि निंदनीय आहे। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। वारंवार महामानवाच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे, त्यामुळे प्रशासनाने पुतळ्याचे संरक्षण करावे। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधमांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विष्णू भोसले यांनी केली। पोलीस प्रशासनाने आमची मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवावी असेही पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। जय भीम। मी विष्णुदादा भोसले, प्रदेश सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड, महाराष्ट्र प्रदेश। आज या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये सासवड पोलीस स्टेशनचे पी.आय. माननीय ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। 26 तारखेला देशभर प्रजासत्ताक दिन चालू असताना पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या परिसरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। या पुतळ्याची त्या ठिकाणी विटंबना झाली। याच्या निषेधार्थ त्याचा निषेध करण्याकरता आज सासवड पोलीस स्टेशनसमोर आम्ही उपस्थित असून माननीय पी.आय. साहेबांना संबंधित जो आरोपी आहे त्याला पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु महापुरुषांच्या विचारावर घाला घालण्याकरता महापुरुषांच्या विचाराच्या पुतळ्याची सातत्याने त्या ठिकाणी विटंबना केली जात आहे। आणि म्हणून सातत्याने महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होत असेल तर प्रशासनाने ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याला संरक्षण देण्याचं काम करावं। आणि अशा प्रकाराला आळा घालण्याकरता जो कोणी माथे पुरू त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष असतील, यांच्या पुतळ्याची विटंबना करतो अशा नराधमावर जर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला तर पुन्हा असं महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचं धाडस त्या ठिकाणी कोणी करणार नाही। आणि म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिले आणि या निवेदनामध्ये संबंधित जो आरोपी आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमची सर्वांची मागणी आहे।